आज की नाही आपण जाणार आहोत सारंगपूरच्या कष्टभंजन हनुमान मंदिरामध्ये. तर सकाळचे 5:30 वाजलेत आणि 5:30 वाजता आम्ही घर सोडले. तर चला आपण आता पोहोचते बस स्टँडवर. रिक्षातून आम्ही पोहोचलो बस स्टँडवर आणि हे बडोद्याचं मस्त 3 मजली सुसज्ज असं बस स्टँड आहे, अगदी स्वच्छ क्लीन. आणि तर बसचा टायमिंग जो आहे तो बसचा टायमिंग आहे 6:20चा आहे आणि 6:20ला ॲक्युरेट बस हलणार होती. तर 6:20ला बरोबर बस हलली आणि हे बडोद्यापासून 200 किलोमीटर अंतरावर येईल, म्हणजे वेळ बराच लागणार होता. त्याच्यामुळं मग लवकरचीच बस पकडली आणि एका ठिकाणी केने नाश्त्यासाठी आम्ही थांबलो होतो बस. तर इथं हे सूर्य उगवल्याचं इतकं छान दृश्य दिसलं आणि मग आम्ही पोहोचलो कष्टभंजन मंदिराच्या अगदी समोरच. बस थांबली, कुठेही जाण्याची किंवा येण्याची गरज नाही, अगदी रोडवरच हे मंदिर आहे. आणि तुम्हाला माझ्या पाठीमागं ही अशी भव्य दिव्य मस्त मोठी हनुमानाची मूर्ती दिसत असेल. तर सकाळी साधारणतः 11 वाजले असतील तेव्हा आम्ही तिथे पोहोचलो होतो. खरंच आपण जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये जातो तेव्हा मन किती प्रसन्न होतं ना, म्हणजे काय माहिती तिथली पॉझिटिव्ह वाईब्स आपोआपच आपल्यामध्ये सुद्धा येतात आणि खूप आपणसुद्धा आनंदी छान होऊन जातो. तर सकाळी 11 वाजले होते आणि शिखरावर सूर्य आणि हिंदू धर्माची आपली पताका, लाल पताका दिमाखामध्ये उभी होती आणि हे दृश्य खरंच खूप छान होतं. आणि गर्दी खूप होती, सोमवार होता तर सहलसुद्धा काही आली होती. आणि पुरुषांच्या 2 रांगा, बायकांच्या 2 वेगवेगळ्या रांगा, असं 4 रांगा म्हणून पटापट दर्शन झालं. कसलीही घाई गडबड नव्हती. आणि हे मंदिर आहे की नाही असं सोनेरी ह्याच्यामध्ये सजवलेलं आहे. तर रामायणामध्ये ज्या काही घटना असतील हनुमानाविषयी, तर त्या घटनावरती मूर्तीच्या ह्याच्यामध्ये रेखलेला दिसत होत्या. तर जय हनुमान जय सीतारामच्या जयघोषामध्ये सगळं मंदिर अगदी दुमदुमून गेलं होतं आणि त्या मंदिरामध्ये छान दर्शन झालं. तर असं म्हणतात की कष्टभंजन हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या जीवनातले सगळे कष्ट दूर होतात. तर तुमचे पाहणाऱ्यांचे सुद्धा सगळे कष्ट दूर व्हावेत अशी प्रार्थना. आणि तिथून मग एक्झिट घेतली मी आणि एक्झिटच्या अगदी समोरच श्रीहरी मंदिर आहे. तर हे श्रीहरी मंदिर आहे की नाही ते एखाद्या राजमहालासारखं दिसतंय. म्हणजे ह्या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर पूर्णतः लाकडी आहे आणि या मंदिरावर म्हणजे कंदील असतील, हत्ती असतील, वानरसेना असतील किंवा छोटी छोटी कलाकुसर असतील, फुलं किंवा पानं अशा ह्याच्यामध्ये सजवलेली आहे. आणि एक भव्य प्रशस्त हॉल आहे आणि तिथं 3 मूर्त्या आहेत. तर त्याच्यामध्ये स्वामीनारायण महाराजांची सुद्धा मूर्ती आहे. तर तिथून दर्शन घेतलं आणि ते एक छान गोष्ट आवडली ती म्हणजे झुंबरीतले खूप छान होते. तिथून पुढे आम्ही गेलो कष्टभंजन भोजनालय. तर हे भोजनालय की नाही असं म्हणतात की 100 वर्ष झालं ही ज्या नक्षत्राची परंपरा आहे ती चालू आहे. तर तिथून ताटवाटी घेतलं आणि मग आम्ही सुद्धा प्रसाद घ्यायला गेलो. तर प्रसादामध्ये होतं शिरा, 2 वेगवेगळ्या भाज्या, गुजराती कढी, भात आणि 2 चपात्या. तर साधारणतः कोणत्याही माणसाचं पोट भरेल आणि परत घ्यायची गरज पडणार नाही इतकं पुरेपूर जेवण या थाळीमध्ये मिळतं. त्यानंतर मग आम्ही आलो तिथल्याच एका शेजारच्या असं स्टोअर टाईप आहे. तर तिथं तुम्हाला हनुमानच्या विषयी सगळं मिळून जाईल. म्हणजे की छोट्या किंवा खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या पण तिथं होत्या. पितळी असतील, लाकडी असतील, फोटो फ्रेम असेल, दीप असेल, धूप असेल, अगरबत्ती असेल किंवा किचन असतील, नंतर गदाचं किचन, म्हणजे तुम्हाला जे काही पाहिजे ते सगळं मिळतं. त्याच्या शेजारी ही मूर्ती आहे. तर ह्या मूर्तीमध्ये नारळ ठेवला हातात की दुसऱ्या हातातून तो नारळ खाली येतो. त्यानंतर मग आम्ही मंदिराच्या आवारामधले तुम्हाला दाखवते. तरी पाठीमागची जी कमान आहे आणि हा मंदिराच्या आसपासचा परिसर. हे जे मंदिर आहे ना ते हे मेन मंदिर आहे कष्टभंजन हनुमानचं. तर दुपारच्या वेळेला 12 ते 3:30 हे मंदिर बंद राहतं, त्यामुळे तर गर्दी थोडी कमी होती. हे बाहेरच्या बाजूचं मंदिर आहे. तिथून मग आम्ही जाताना प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतल्यानंतर मग आम्ही निघालो. परत एकदा तुम्हाला हे दाखवते. आणि ह्याच्या शेजारी हे जे दिसते ना तुम्हाला तिथं निवासी सोय आहे. म्हणजे तुम्हाला जर राहायचं असेल तर इथं रूम आहेत आणि खूप स्वच्छता पण आहे.
आणि ही अशी जी तुम्हाला मगाशी दाखवली अशी भव्य दिव्य मूर्ती, तर काय फोटो काढले आणि छान दर्शन झालं. तर आम्ही परत निघालो आपल्या घराच्या परतीच्या वाट्याकडं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.